आपल्या महाराष्ट्राचे लाडके हास्य सम्राट जॉनी रावत यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद सर्व व्यासपीठावर येतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन दे महाराष्ट्राचे हास्य सम्राट ज्यांनी अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवलं. खुद हंसकर खूब हंसावत है, हंसते हंसते हमारे आंखों से आंसू लावत है. यही है वो जो हमारे कार्यक्रम में विशेष अतिथि बनकर आए हैं, खुद जॉनी रावत है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर्व रसिक प्रेक्षकांची विनंती आहे, साहेब आपण आलात, आम्ही तुम्हाला नेहमीच टीव्हीवर पाहिलंय, आज प्रत्यक्ष पाहण्याचा आम्हाला योग आला. आपण आलायत, महाराष्ट्राला हसवलंय, आज वांगणीकरांना पण हसवा. हॅलो हॅलो चेक. सर्वप्रथम विजन फाउंडेशनच्या सर्व माझ्या मित्रांना मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की एवढा मोठा कार्यक्रम वांगणीमध्ये पहिल्यांदाच झालाय. सर्व आयोजक, प्रायोजक, संयोजक सगळ्यांचे मनापासून आभार की एवढा मोठा हातभार तुम्ही लावलाय आणि वांगणीच्या आसपास असणाऱ्या सर्व कलाकारांना एकत्र करून तुम्ही आज हा कार्यक्रम 1 मेच्या दिवशी आयोजित केलाय. त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. जे स्पर्धक आज फायनलमध्ये त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. माझ्या आयुष्याची सुरुवात पण अशीच झाली होती, एका छोट्याशा कार्यक्रमातून, आणि माहीत नव्हतं की छोट्याशा कार्यक्रमातून काम करता करता मी मोठ्या पडद्यावर येईन आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका होईन. संपूर्ण महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करेल. 27-28 मराठी सिनेमे आणि कुठलंच चॅनल मी सोडलं नाही. प्रत्येक चॅनलवर मी तुम्हाला दिसतो. फक्त एकच चॅनल आहे जिथे मी येत नाही, डिस्कवरी. बाकी सगळ्या चॅनलवर तुम्ही मला पाहिलंय. प्रत्यक्षात पाहणं आणि टीव्हीवर पाहणं फार फरक आहे. टीव्हीमध्ये प्रत्येक गोष्ट एडिट होते, रंगमंचावर काही एडिट होत नाही. तुम्ही जे बोलाल तेच लोकांपर्यंत पोहोचतं आणि तुमच्या कलेतून जे काही निघतं तेच रसिक प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतं. आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी बसलात आणि ज्या काही 4-5 टाळ्या तुम्ही माझ्यासाठी वाजवल्यात, खरंच तुम्ही हुशार आणि जाणकार प्रेक्षक आहात. तुम्हाला विनोदची व्याख्या कळते, विनोद कळतात, कारण वांगणीतले प्रेक्षक खरोखर सुज्ञ आहेत, खरोखर हुशार आहेत.
मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम करतो. महाराष्ट्राचा कुठलाच कोपरा मी असा सोडला नाही की जिथे माझा कार्यक्रम झाला नाही आणि जिथे लोक हसली नाहीत. मी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करतो. परवा मी पुण्यात होतो. पुण्यामधले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत. किरण भाऊ तुम्ही पण ऐका, सगळ्यांनी ऐका. पुण्यामधले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत. त्यांना विनोद कळाला नाही तर येऊन मागे विचारतात, काय बोलला, परत बोल. तुम्ही सगळे हुशार आहात, तुम्हाला विनोद कळतात. कारण पहिला बॉल टाकल्यानंतर तुम्हाला कळलं की मी काय बोललो आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या. पहिला विनोद मांडतोय, बघूया तुम्हाला कळतं का. कारण हा विनोद मी जिथे जिथे लोकांना ऐकवलाय, काही लोकांना कळाला, काहींना नाही कळाला. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, हुशार आहात, विनोद कळतात तुम्हाला. काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून बाथरूम मध्ये उघडे नागडे हसतात. तर मी परवा जो पुण्यामध्ये विनोद सादर केला तोच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळलं तर बरं, नाही कळलं तर घरी गेल्यानंतर या विनोदाला विचार करा, आठवा, बघूया तुम्हाला कळतं का. दादा कोंडके पहिला विनोद मांडतोय. महाराष्ट्राचा खराखुरा हास्य सम्राट शाहीर दादा कोंडके, सिने अभिनेता. दादा कोंडके आणि निळू फुले, नीट लक्ष देऊ नये का, मजा येईल. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले. दादांना पहिल्यांदा कळालं की बायकांची पण पार्टी असते, ज्याला किटी पार्टी असं काहीतरी म्हणतात. त्या किटी पार्टीमध्ये गेल्यानंतर सवयीप्रमाणे दादा कोंडके एका सुंदर बाईला पाहिल्यावर निळू भाऊंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके, तिच्या मायला ते कुणी दिलं माहित आहे? नाही दिलं मी. आणि या बाईने जी नाकामध्ये नथ घातली, त्या मायला ते कुणी दिली माहित आहे? नाही दिली मी. आणि या बाईने जी अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना, त्या मायला ती कुणी दिली माहित आहे? नाही दिली मी. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, पण ये दादा, तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जी मुलं आहे, काय हुशार प्रेक्षक आहेत. बायकांना आधी कळतं, म्हणजे तुम्हाला विनोद कळतात. विनोद माणसांच्या सवयींमधनं निघतात. माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात. तुम्ही जे काय करता तुम्ही त्याला बघत नाही. 35 वर्ष झाली मला, मी 35 वर्षापासून हेच काम करतो. मी लोकांना टिपतो, ऑब्झर्वेशन करतो, लोकांमध्ये जे काही घडतं त्याला पाहतो आणि ते परत लोकांपर्यंत पोहोचवतो. लोकांच्या सवयींमधनं विनोद घडतात. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, दिसतं तरी लोकांना विचारायची सवय असते. एखादा माणूस जेवतोय, आपण बघतो तो जेवतोय, तरी लोक विचारतात, बघ रे जेवतोय. एखादा माणूस झोपलेला असला, त्याची झोप मोड करतात. तो झोपलाय, दिसतोय झोपलाय, त्याला उठवतात, जबरदस्ती झोपलेल्या माणसाला उठवतात आणि उठवून विचारतात, झोपलाय का? हे तर काहीच नाही, एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. ज्या माणसाने खांदा दिला होता त्यालाच जाऊन एकाने विचारलं, मेला काय? तो बोलला नाही, त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची सवय. विनोद आहेत. कधी कुणाला कुठे काय सुचतील, काय घडेल, काय सांगता येत नाही. तुम्ही एवढे जण बसला आहात, एवढी माणसं कोविडच्या काळात दिसत नव्हती. कोविडचा काळ असा एवढा भयानक काळ होता. कोविडच्या काळामध्ये कुणी कुणाला भेटत नव्हतं, कुणी कुणाच्या घरी जात नव्हता, कुणी कुणाला बोलवत नव्हता. अवस्था एवढी वाईट होती.
कोविडच्या काळामध्ये माणूस हसणं विसरून गेला होता. बरीच लोक मला ऑनलाईन हसवा असंही म्हणायचे. मी ऑनलाईन लोकांना हसवलं. पण मी पाहिलं कोविडच्या काळामध्ये ऑब्झर्वेशन माझं असं आहे, कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त अवस्था वाईट झाली ती नवऱ्यांची. प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला कोविडच्या काळामध्ये, भांडी घासायला. प्रत्येक नवऱ्याने भांडी घासली. प्रत्येक नवरा भांडी घासत सुटला. एक नवरा बायकोच्या छळाला कंटाळून त्याची बायको त्याला दिवस रात्र भांडी घासायला लावायची कोविडच्या काळामध्ये. सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा वेळ मिळेल भांडी घास भांडी घास भांडी घास. त्याच्या हाताला फोड आले. बायकोच्या छळाला कंटाळून त्याने सासऱ्याला फोन केला. सासऱ्याला फोन करून बायकोची तक्रार करायला लागला. हॅलो हॅलो. बोला बोला जावई बापू बोला, काय बोलताय? काय बोला तुझ्या आईला कसली मुलगी दिली हो? काय झालं? काय झालं? कसली मुलगी दिली? नाही काय झालं? काय झालं? सकाळ संध्याकाळ नुसती भांडी घासायला लावते. म्हणते भांडी घासा. तिला काहीतरी सांगा. सांगतो. काय सांगतो? कधी सांगतो? माझी भांडी घासून झाली की सांगतो. कोविडच्या काळामध्ये एवढी अवस्था वाईट होती नवऱ्यांची. आणि गमतीची गोष्ट, कोविडच्या काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता. डॉक्टरांनी डिस्पेन्सरी बंद करून टाकली. कारण प्रत्येक माणूस डॉक्टर, प्रत्येक माणूस प्रत्येकाला सल्ला द्यायचा. जो कोणी दिसला त्याला सांगायचा, हे बघ काढा पी काढा, आलं टाक, मिरची टाक, मसाला टाक, घे घापाक दे ढापाक, काढा पी. आणि काही लोक म्हणायचे वाफ घे वाफ. एका माणसाने हाप घेतली, त्या कोविडला चढली. आणि काही लोक तर असे म्हणायचे, तुम्ही पण बोलले मी पण बोललो, आपण सगळेजण बोललोय, प्रत्येक माणूस बोललाय कोविडच्या काळामध्ये गरम पाणी पी. प्रत्येक जण बोललाय गरम पाणी पी. एक माणूस एवढा गरम पाणी प्यायला 4 महिने, तो एवढा गरम पाणी प्यायला, 4 वर्ष एवढा गरम पाणी प्यायला, पोटातल्या आतड्या घशाला म्हणायला लागल्या, गिजर बसवलाय का रे? आणि कोविडच्या काळात सगळ्यात मोठी गमतीची गोष्ट अशी की घरातल्या घरात बायका बाळंतीण झाल्या. बाळ जन्माला आली घरातल्या घरात. ती घरातल्या घरात चालायला लागली, घरातल्या घरात रेंगाळायला लागली. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, बेडरूम हॉल, किचन हॉल, चालायला लागली, बोलायला लागली. आणि चालायला लागली, बोलायला लागली. नंतर कोविडचा काळ हळूहळू कमी व्हायला लागला. पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन, तिसरा लॉकडाऊन, चौथा लॉकडाऊन. असं वाटलं ज्येष्ठ नागरिक होऊन घरातनं बाहेर पडणार. एवढी अवस्था वाईट. कोविडचा काळ थोडा थोडा थपकत गेला, कमी होत गेला. तर बापाला असं वाटलं माझा मुलगा घरातल्या घरात मोठा झालाय, याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे, नाही तर परत लॉकडाऊन लागेल. तो मुलाला घेऊन फर्स्ट टाइम पहिल्यांदा घराच्या बाहेर पडल्यानंतर मुलाला बाहेरचं जग दाखवलं. तर मुलाला मजा वाटली. पहिल्यांदा एवढं मोठं जग पाहिलं, त्याला गंमत वाटली. आणि बाप सगळं दाखवायचा, बाळा ही बघ ट्रेन, ही बघ बस, ही बघ बाग. मुलाने पाहिलं एक प्रेत चाललं होतं. एवढी गर्दी त्याने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. त्याला फक्त मम्मी पप्पा आजी आजोबा एवढंच माहित होतं. एवढी गर्दी पाहिली, त्याला गंमत वाटली, तो खुश झाला. त्याला कळे ना प्रेत चालले, त्याला माहित नाही प्रेत चालले, त्याला गंमत वाटली. त्याने बापाला विचारलं, बाबा ते काय आहे? बाबा ते काय आहे? बाबा ते काय आहे? आता बाप कसं सांगणार? मुलगा घाबरेल, मुलाच्या स्वप्नात येईल म्हणून बाप त्याला समजावत म्हणाला, बाळा ती पालखी आहे मोठ्या माणसाची. मुलगा म्हणा, बाबा तुम्ही पण मोठे ना, तुमची कधी निघणार पालखी? आणि एक मुलगा तो कोविडच्या काळामध्ये एवढी मस्ती करत होता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत उघडा नागडा फिरत होता. संपूर्ण एरियामध्ये त्याने थैमान घातला होता. नुसता त्याचा सुळसुळाट, उघडा नागडा, अंगावर कपडेच नाही, पळतोय.
त्याचा बाप संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आला घामाघूम झालेला, ऑफिसमधनं आला, कपडे काढले, टॉवेल गुंडाळलं, आंघोळीसाठी बाथरूम मध्ये शिरला. शेजारचा माणूस धावत आला बाथरूम पर्यंत. ओ बाबूराव, काय आंघोळ करताय? तुम्हाला काय अक्कल नावाचं बक्कल आहे की नाही? हा, काय शिस्त शिकवली मुलाला? तुमचा मुलगा बघा सकाळपासून संध्याकाळ झाली नागडा उघडा फिरतोय, संपूर्ण एरियामध्ये त्याने थैमान घातलाय. त्याला काहीतरी सांगा म्हटल्यानंतर या माणसाने मागे पुढे पाहिलंच नाही. त्याच अवस्थेत टॉवेल गुंडाळला आणि त्याच अवस्थेत रस्त्यावर गेला आणि मुलाला म्हणाला, काय रे नालायक गाढव निर्लज्ज बेअक्कल, नागडा उघडा फिरतोस, हा घे टॉवेल. त्यानंतर कोविडचा काळ संपला. तुमच्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक रंगमंचापर्यंत आले, नाट्यगृहापर्यंत आले, कार्यक्रम पाहायला आले आणि तुमच्यासारखे लोक आम्हाला बोलवायला लागले. त्याबद्दल तुमच्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आम्हा कलाकारांना पुन्हा जीवदान दिलं, पुन्हा एकदा जिवंत केलं. जोरदार टाळ्या होत्या. असं म्हणतात की जो हसे उसका घर बसे, जो हसे उसका घर बसे, घर बसने के बाद पूछो फिर कब हसे. हसता फार बरं वाटतं. जॉनी रावत हा आगरी बोली भाषेत फार गाजला. माझा बाला लोकांपर्यंत पोचला. फार बरं वाटतं. तुम्ही सगळेजण एन्जॉय करताय. आज सगळेजण गर्दी करून हा कार्यक्रम पाहताय. किरण सर, तुमचे आभार. तुमच्या सर्व मित्रांचे आभार की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम राबवलाय. आणि मी सतत बघत होतो, स्टेटसमध्ये बघायचो की प्रत्येकाचं ऑडिशन चाललंय. मला फार बरं वाटलं की एवढे कलाकार आहेत आपल्याकडे की जे येत आहेत कार्यक्रमात आणि ऑडिशन देत आहेत. आणि आज तुम्ही चांगले चांगले कलाकार निवडलेत. सगळी लोक आपण इथे जमलो एन्जॉय करण्यासाठी. पण बघा, महागाई वाढल्यामुळे काय झालंय की लोक प्रथा विसरलेत, सण विसरलेत. पूर्वीच्या काळी काय होतं, लग्न व्हायची घराघरात, तर पूर्वीच्या काळी लग्नामध्ये काय व्हायचं, गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये लोक पाहुणे एक महिना आधी घरी यायचे. कारण त्यावेळी महागाई नव्हती, प्रेम होतं, आदर होतं, सगळे पाहुणे यायचे. पाहुणे घरात आल्यानंतर खूप मजा असायची. जेवणाला पंक्तीत बसल्यानंतर पहिल्या पंक्तीतली लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाक मारायचे, विचारपूस करायचे, चौकशी करायचे. हल्ली सिस्टीम संपली आहे. आमच्या गावामध्ये आगरी बोली भाषेवर लिहिलेली कविता, एक कवी आहेत, खूप चांगली कविता लिहितात. मी त्यांना सहज विचारलं, हल्ली लग्नामध्ये सिस्टीम सुरू आहे, बुफे डिनर, ही पद्धत चांगली असावी नसावी, काय वाटतं? आगरी कवी असल्यामुळे त्यांनी 4 ओळ्या कवितेच्या मांडल्या, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझी पहिली आगरी कविता पाठवतोय तुमच्यापर्यंत. तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली. तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मी त्यांना विचारलं की सहज बुफे डिनर बद्दल काहीतरी बोला, तर त्यांनी सुरुवात केली. पूर्वीच्या काली लग्नाला मजावती, पूर्वीच्या काली लग्नाला मजावती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीस होती. पूर्वीच्या काली लग्नाला मजावती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीस होती, मामीस होती, आजीस होती आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही. हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोरवा न मायेचा हात नाही. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, न लाईनीन उभा राहायचा, न कावल्यासारखा याचे त्याचे ताटण बघायचा. याचा पुलाव त्याचे पुरेन, त्याची पुरी याचे किशन, याचा पापड त्याचे तोंडण, डालीचा काही चूर नका, डालीत सगळे चांगलं करतान, आईस्क्रीम खातान, पाणी पितान, ढेकरे देतान, विचारल्यावर बोलतान बाला, यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच. लग्नामध्ये गेल्यानंतर बायकांचा एक ठरलेला कार्यक्रम असतो, नवऱ्याचं नाव घेणं. बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील, जोडतील, लाता घालतील, पण कुठल्याही बाईला तुम्ही सांगा नवऱ्याचं नाव घे, ती अशी लाजते असं वाटतं आजच या बाईचं लग्न झालंय. मी कोल्हापुरात गेलो होतो, तर एका बाईला कोणीतरी लग्नामध्ये सांगितलं की तुम्ही नाव घ्या, तर तिने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं. ती आलेल्या म्हणाली, कमळे घेती ग, घे नाही तर मीच घेन. कापाला बी कान असतात, कापाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. कापाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. आणि बाबूरावांना जेव्हापासून मूळव्याध झालंय त्यांना कुठेही बसता येत नाही. तिच्या शेजारी दुसरी बाई बसली होती, तिला सांगितलं तू नाव घेतो, तिने तिचा आवाज पट्टीचा आवाज, पहाटेच्या येळेला कोंबड कुकती,
पहाटेच्या येळेला कोंबड कुकती आणि आमच्या यांना बघून गल्लीतले कुत्रे भुकती. उत्तर भारती भैयाणी बसली होती, तिला पण नाव घ्यायची इच्छा झाली. ती म्हणाली, हमको भी हमरे पति का नाम लेना है. लेव ना, पती तुम्हारा है ना, लेव. ले रहे हो. वाटाना फुटाना सेंगदाना, वाटाना फुटाना सेंगदाना, उड़ा चाला टना टना. मेरा बाबूलाल रोज पी के आता है दारू और हमको मारता है दना दना. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हा थांबा दादा, थांबा दोन मिनिटं. एक माझा फार लोकांची इच्छा आहे, मी जिथे जिथे जातो, मी हास्य सम्राटमध्ये केलं होतं, त्यातल्या काही गोष्टी आणि काही नवीन तुम्हाला देऊन जाईन, जे तुमच्या काळजाला स्पर्श करून जाईल. आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये जेवढे सण साजरे करतो तेवढ्या प्रथा पाळतो. आपल्या भारतामध्ये एक प्रथा आहे, ती तुम्हाला फक्त भारतात बघायला मिळेल, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला बघायला मिळणार नाही. ती म्हणजे वर्षातून एकदा आपण जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो. त्याला काही लोक पितृ अमावस्या म्हणतात, काही लोक पितृपक्ष म्हणतात, काही लोक काव काव म्हणतात. आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण काय करतो, जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो. माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवलंय. कावळ्याला हाक मारायची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काय ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दनी काव का कर रहा है, काव काव का कर रहा है. भैया आज पितृ अमावस्या है ना. पतरी समोसा ये ससुरा कौन से होटल में मिलता है. आला पत्री समोसा नाही रे, पितृ अमावस्या. आला त्याचं काय माहिती, आमची जुनी लोक गचकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवायचा. कावले येतात जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला, हमारा भी बहुत लोग खत्म हो गया, हमको भी ऐसा करना पडेगा. भैयानी सुद्धा भरलेलं जेवणाचं ताट आणलं, घराच्या कावल्यावर ठेवलं आणि स्वतः पण कावल्यावर बसला. आता भैया कावळ्यांना हाक मारतो, त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव. त्याचं काव काय ऐकून जनार्दन बाहेर आला. आला भैया चापरावर, काय करतस. कावले ना आले. भैया म्हणाला, आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलकर भाड़ में जाओ. गाण्यांचा कार्यक्रम चाललाय, अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि खूप चांगली स्पर्धा चालली आहे. पण हल्लीची गाणी बघा, हल्लीची गाणी महिना 2 महिने चालतात, नंतर लोक विसरून जातात. मध्यंतरी एक गाणं आलं होतं, त्या गाण्याने इतकं छळलं होतं काय विचारू नका. शांताबाई, जेवढ्या पण शांताबाई घरातनं बाहेर पडत नव्हत्या. शांताबाई हटमेल्या, शांत हटमेल्या. आता एक गाणं आलं, पप्पी दे पारूला, या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला. भिकाऱ्याने ऐकलं. ट्रेन मध्ये स्पॉट बघून बाईच्या बाजूला उभा झाला आणि बाईला बघून गायला लागला. पप्पी दे गरीबाला, या दीन दुबळ्याला, या दीन दुबळ्याला. त्या बाईने एवढ्या पप्प्या दिल्या, म्हणाले अजून देऊ का, कवळी घरी विसरली. नंतर कळलं 95 वर्षाची म्हातारी होती. एक गाणं आलं, खलास. खलास गाणं आलं. मी डोंबिवलीत राहतो, आमच्या डोंबिवलीमध्ये एक बाईने कंपनी चित्रपटातलं गाणं ऐकलं, खलास. उठताना बसताना जेवताना झोपताना 24 तास खलास 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 खलास. तिचा नवराच खलास झाला. शेजारच्या 85 वर्षाच्या म्हातारीने तिच्या तोंडून ते गाणं ऐकलं. तिने तिला गाण्यात विचारलं, बाई तुझा नवरा कसा खलास झाला. आणि त्या बाईने गाण्यातच सांगितलं तिचा नवरा कसा खलास झाला. आधी म्हातारी म्हणाली, साकेसा तुझा गो नवरा योग्याला, ऐसा कसा तुझा गो नवरा योग्याला. कालत बरा होता आज कसा म्याला, का गो आजारी होता, का गो ऍक्सिडेंट झाला, का गो अटॅक एला, असा कसा झाला. खल्लास खल्लास. जेव्हा आईचा नवरा खलास झाला तिने गाण्यात सांगितलं, अगो रातचे पिऊन एला, माझ्या नड्यावर येऊन बसला. अगो रातचे पिऊन एला, माझ्या नड्यावर येऊन बसला. असा अक्कर्मशा यो म्याला, माझ्या डोक्यानं दांडू घातला. मग माझा बी डोका त्याचेवरती फिरला. यो मच्छीचा कोयता त्याच्या मानेवर मरला. खल्लास.
एकदम खलास. थँक्यू. आता जाता जाता शेवटचा आयटम सादर करतोय. हा आयटम जो आहे हा रोज आपण आयुष्यात बघतो, रोज घडतं आपल्या आयुष्यात, रोज आपण पाहतो, रोज आपल्या आयुष्यात घडतं. तुम्ही पण करता, मी पण करतो, आपण सगळेजण करतो. भारतामध्ये एक वस्तू आली जी प्रत्येकाच्या हातात आहे. संपूर्ण जगामध्ये एका वस्तूने लोकांना छळलंय. प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू आहे. काय आहे आपल्याकडे? मोबाईल. मोबाईल जेव्हा भारतामध्ये फर्स्ट टाइम आला, पहिल्यांदा मोबाईल आला, भारत में पहली बार मोबाईल का निर्माण हुआ, इजाद हुआ. मोबाईलची साईज एवढी मोठी होती. पहिल्यांदा मोबाईल आला, फर्स्ट टाइम एवढा मोठा मोबाईल, जाड जाड मोबाईल, जाड जाड बटणं, त्याला लांब लचक असं सिरियल, एवढा जाडा मोबाईल खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. चायनावाले कधी पण साईज बदलतात. आता निघालाय टॅप, काही वर्षानंतर निघतील पाट्या, लोक डोक्यावर घेऊन फिरतील. मोबाईल ज्या माणसाने तयार केला त्याने विचार केला की लांबची माणसं जवळ येतील. विरुद्ध झालं, उलट झालं. काय झालं? जी घरात आहे ती दुरावली आणि जी दूर आहे त्याला आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मोबाईलचा फायदा कुणाला झाला? तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मोबाईलचा फायदा कुणाला झाला? मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, बसमध्ये, रिक्षामध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, गल्लीमध्ये, कोपच्यामध्ये, जिथे जागा मिळेल तिथे. रात्री 2 वाजता शूटिंगवरनं घरी चाललो होतो. मी ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीमध्ये एक प्रियकर बॉयफ्रेंड रात्री 2 वाजता आपल्या प्रियशीशी बोलतोय मोबाईलवर. प्रियकर मोबाईलवर बोलतोय आणि तो त्याच एरियात राहतो आणि भीतो की मला कोणी बघतंय की नाही. कुणी बघत नाही. कुत्रा बघतो, त्याचा वास घेतो, तो कुत्र्याला हँडल करतो, तिच्याशी बोलतो. रात्री 2 वाजता तिच्या मोबाईलच्या मायक्रोफोनमधनं आवाज कसा बाहेर पडतो आणि रात्री 2 वाजता हा तिच्याशी काय संवाद साधतोय, काय बोलतोय. रात्री 2 वाजता दोघांच्या काय गप्पा चालल्यात. मागून कुत्रा येतो, तो कुत्र्याशी पण बोलतोय, कुत्र्याला पण हँडल करतोय, तिच्याशी पण बोलतोय. रात्री 2चा सुमार. चल आयटम बरोबर बोलतोय, आयटम बरोबर बोलतोय. हॅलो हॅलो. प्रियसीचा आवाज रात्री 2 वाजता. बोल ना कसा आहे? काय ग बोलतेस कुठून? कठण म्हणजे कठण. चादरीच्या आतून बोलते, चादरीच्या आतून. काय ग टाकल्या काय करतोय? माझ्या पप्पांना टकल्या बोलू नकोस. मी तुझ्याशी नाही बोलणार. अगं बोल ना. नाही बोलणार. अगं बोल ना. नाही बोलणार. ठीक आहे नको बोलू. जानू, बाबू, सोना. बोल काय म्हणते? जानू, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण. आईला काय पण? काय पण. आईला काय पण? काय पण. 50 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. थँक्यू, धन्यवाद. भरभरून प्रेम, भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा विजन फाउंडेशनचे आभार मानतो. आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. जाता जाता इतकंच बोलेन की सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी